तर राम राम मंडळी, मी जयेश ठोंबरे. आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपला 365 डेज चॅलेंजचा चौथा दिवस आहे आणि आज पण आपल्याला कालचा जे उरलेला कांदा आहे भिजवायचं, तर ती भिजवायचं आहे आणि मग पुढे जे काय काय होईल ते मी दाखवतच जाईल तुम्हाला. तर अरे यार आहे बघा, माझे कुत्रे नाही बघा. शेरो आहे माझा, शेरो. शेरो काय रे तुझं, काय बाळा, काय? चला, मी आता पटकन हातपाय तोंड धुतो, आंघोळ नंतर करेल आणि मग कामाला लागतो पटपट. तर आता आपली मशीन धार चालू आहे आणि मग नंतर आपल्याला धारेवर पण जायचं. आज धार जरा उशिराच काढली कारण की सकाळी सकाळी उभेच राहत नव्हती ही, म्हणून आज जरा उशिराच काढली ती. तर आता आपल्या ॲनिमल्सचं काम झालेलं आहे आणि परत आपलं उरलेला जे कालचा कांदा होता, भिजवायचा राहिला होता, ती भिजवायला जातो आता. आणि ते भिजवून झालं की पप्पा डेअरीला जातील आज पण, कारण की कांदा भिजवायला वेळ लागणार, कारण की 10 सारं बाकी आहेत म्हणून. आणि मग परत कॉलेजचं काय नाही, कॉलेजचं निवांत असतं, आपण नाही कॉलेजला जात जास्त. आता सोमवारी जाईल कॉलेजला, कारण की प्रॅक्टिकल्सची एक्झाम येणार आहे आणि त्याची प्रॅक्टिकल्स जे जे आहेत त्याची प्रॅक्टिस चालू आहे कॉलेजमध्ये. तर ते जाईल सोमवारी मी कॉलेजला. तर जातो, दारी धरतो पटकन आता. तर बघा, आपलं पाणी सुरू झालं आहे. कालचं जे उरलेलं होतं ते आपण चालू केलं आहे आता भिजवायला परत. तर आता असंच पाणी इथनं या अलीकडच्या दारातनं तिथं जाणार आहे आपल्या. हे थोडं बाकी आहे आपलं भिजवायचं. हे इथपर्यंतच भिजलं होतं, आता हे पूर्ण भिजवायचं आपल्याला. आणि मग हे उरलेले 1 2 3 4 5 6 7 8 9 बाकी राहतात मग. तर हे बघा, आलं पाणी, झालं चालू. आज होऊन जाईल आपलं जरा लवकर. कालवरचं बघा कसं भिजलंय मस्तपैकी. तर आता आपलं संपत आले दारी, बघू शकता. तिथं एका ह्याच्यात लावलंय आणि ह्या इथं पण एका ह्याच्यात लावलंय मी. आता एक साथ 2 भिजवतोय, लास्टची 2 आहेत आता उरलेली. हा पण एक भिजवून टाकेल. हा हिरा म्हणजे शेवटीचा हा एकदम. तर हे लास्टचे 2 आता चाललेत भिजत.
तर ही झालं की आपली संपलं. आणि मग लगेच आपल्याला उद्या ह्यात तणनाशक मारायला पण चालू करायचं, उद्या किंवा परवा मारेल मी. तर हे असं मस्तपैकी भिजून झालं आता आपली तारी, बघू शकता एकदम. तर आता आपण हे आपल्या वरच्या रानात आलो आहे. वरचं रान का बोलतोय, कारण की आपलं घर ह्या रानाच्या लेवलपासून खालच्या साईडला आहे, एकदम त्या साईडला रान आहे, घर आहे आपलं. म्हणलं वरचं रानात असं नावच ठेवलं वरचं रान. इथं आपलं 6 एकर रान आहे. तर इथे तुम्हाला कंडिशन दाखवतो रानांची कशी झाली आहे माझ्या. तर हे बघा, हा 1 एकराचा तुकडा आहे, पण सध्याला पूर्ण पडाक पडले, वेस्ट लँड झाले एकदम. का तुम्हाला सांगतो, या रानात जायला एक तर रस्ता नाही आहे कुठनं. रस्ता होता, ती पाईप दिसतोय त्या तिथनं रस्ता होता खाली उतरायला, पण त्या तिकडं चारी काढली पावसाळ्यात. आणि ती पाऊस इतका ह्या वर्षी झाला, ते पूर्ण रान पण वाहून गेलं तिथनं. आणि मग हे असं रान असंच पडाक पडलं. तुम्हाला चारी दाखवत होतो का, तर अशी अशी आडवी चारी आहे. ती पण आता काय निम्मी बुजली, निम्मी हे झाली. तुम्हाला दाखवतो ती नीट. हे आपलं चिंचेचं झाड आहे, काम बिम झालं, ह्याच्या खाली निवांत बसायचं. आता आपल्याला हा ड्रम न्यायचा आहे खाली, कारण की आपल्याला उद्या कांद्यामध्ये फवारायचं. हे बघा, ही अशी चारी काढली आहे. नाली म्हणतात ना, JCBने काढली होती, पण ती काय आता असंच पडलं. ही आपली तिकडं नवीन विहीर काढली आहे, समरमध्ये काढली होती 2025मध्ये. आणि हा सध्याला आपला ऊस आहे, असा हा 2 एकरचा ऊस आहे. आणि ते पलीकडचं रान जे आहे ते पण आता सध्याला पडाकच पडलं आहे. त्याच्यात बघू शकता मातीचे ढीग पडले तिकडं, ते JCBचं काम केलं आहे म्हणून ते तसं पडलं आहे आता. आता ही सगळं खडपान जे आहे ते, ही जे रान आपलं होतं पडलेलं, तिकडं भरून घ्यायचं आपल्याला. तर हा बघा आपला ऊस, असा ऊस आहे. आता ह्याला आपल्याला वेनसडेला खत टाकायचं आहे, खत टाकून ह्याला पाणी द्यायचं वेनसडेला. मस्त आला आता ऊस, काय नाही टेन्शन. चालतंय, मी आता हा ड्रम नेतो खाली, एकट्यालाच न्यावं लागतं आता, खांद्यावर न्यावं लागलं घरी. आपलं घर आहे का तिथे, तुम्हाला घरं दिसतात का? हां, तेव्हा ती घर आहे का, ती नारळाची झाडं दिसतात का तिकडं पलीकडं, तिथं जायचं त्याला घेऊन आपल्याला. तिथं आपलं घर आहे, नारळाची झाडं आपलीच आहेत ती. तर इथून मला हा ड्रम खांद्यावर घेऊन त्या तिथं जायचं एकदम, ती नारळाची झाडं दिसतात तिथं. चला जातो मी आता घेऊन. बघा किती लाड करायचे ह्याचे, किती. आता पप्पा बाहेर ना आलेत म्हणून बघा कसा त्यांच्या अंगावर चढतोय. शेरो, ए शेरो, झोपवा द्यायला पाहिजे तर. झोपलाच होता आता, तू बोलल्यामुळे उठलाय. त्याला मी घरात येऊन देत नाही ना, म्हणून घाबरला. तोक 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 कसा झोपलाय. काय रे तुझं, जातो का नाही बाहेर? शेरो, बाहेर जा, जा बाहेर. जा बाहेर, चल बाहेर जा. काठी आणू का? थांब, आता ह्याची मजा बघा तुम्ही फक्त. काठी नुसती वाजवली की गपचूप जातो निघून. हे बघा आता, ही घेतली काठी. शेरो, सोडा की तुम्ही, त्याला धरून ठेवलं म्हणून घाबरत नाही लगेच. बाहेर जाऊन बस. तर आज संडे आहे, आज जिम पण नाही, काय नाही. आणि आता मस्त एक चिकनची रेसिपी बनवतो, ती तुम्हाला दाखवतो कशी बनवते. काय चिकन फ्राय बनवणार आहे मी, पण त्यात तेल नाही वापरणार आहे. तेलच्या ऐवजी मी तूप वापरणार आहे, जे आपल्या घरची म्हशी आहेत, जे त्याच्या दुधापासून बनलेलं आहे. तर आता बनवतो चिकन फ्राय. आता आपलं हे मॅरिनेटेड जे चिकन होतं ते आपण आता इथे फ्राय करायला ठेवूया.
उरलेले आपण नंतर करूया. तर आता आपण ह्याला पलटलंय. तर बघा कलर बघा काय मस्त आलाय. एकदम क्रिस्पी क्रिस्पी चिकन लागणार आहे हे चिकन फ्राय आपलं. तर पटकन बनवतो आता. भरपूर पीसेस बाकी आहेत अजून, तर हे पटकन बनवून घेतो आता. तर आता आपलं चिकन क्रिस्पी रेडी झालं आहे. चिकन क्रिस्पी बोलू शकता, चिकन पकोडा बोलू शकता, काय पण बोलू शकता. तर हे बघा असं झालं आहे. मस्त एकदम क्रिस्पी आलं आहे कॉर्नफ्लॉवरमुळे. आता पटकन पप्पांना सर्व करतो आणि मी पण माझ्यासाठी घेतो. मम्मी तर आपले काही खात नाही चिकन. तर चला सर्व करतो.